हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत क्लास 10चा फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। फर्स्ट आपण बघूया की लिनियर इक्वेशन म्हणजे काय, जनरल फॉर्म काय आहे त्याचा। तर लिनियर इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबल्सची इंडेक्स 1 असेल, जसे की ax + by + c = 0 आहे। हा जनरल फॉर्म आहे। तर याच्यामध्ये x ची पॉवर 1 आहे, y ची पण पॉवर 1 आहे, म्हणजे ही लिनियर इक्वेशन आहे। आणि a, b आणि c हे रियल नंबर्स आहेत, बट ते नॉन झिरो पाहिजे तरच ते लिनियर इक्वेशन असेल। मग लिनियर इक्वेशन आहे की नाही हे बघण्याचा एक क्रायटेरिया आहे की ज्याच्यामध्ये त्याची डिग्री ऑलवेज 1 पाहिजे, शिवाय त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स पाहिजे वेगवेगळे, त्याची इंडेक्स जी असेल ती निगेटिव्ह पाहिजे, नसायला पाहिजे निगेटिव्ह, आणि जे काही इंडेक्स असेल तर तो रूट नसायला पाहिजे, अंडर रूट किंवा फ्रॅक्शनही नसायला पाहिजे। मग याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल बघूया की ज्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल 4m + 3n = 12। तर आता याच्यामध्ये m आणि n हे 2 व्हेरिएबल्स आहे ज्याची पॉवर 1 आणि 1 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। येस। सेकंड एक्झाम्पल 3x² - 7y = 30। तर आता याच्यामध्ये x ची जी पॉवर आहे ती 2 आहे आणि y ची 1 आहे, पण कंडिशन अशी आहे की जे काही इक्वेशन असेल व्हेरिएबलचे जी काही इंडेक्स असेल ती 1 पाहिजे, पण इथे तर 2 आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल की जे लिनियर इक्वेशन होणार नाही। हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन का होतं त्याचं रिझन इथे विचारले त्यांनी। तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचं रिझन असं आहे की जे काही व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स आर विथ डिग्री 1। आता इथे एस येईल की नो येईल, मग तर इथे नो येईल, कारण डिग्री जी आहे पॉवर एक्सची ती किती आहे, 2 आहे, त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन होणार नाही। थर्ड एक्झाम्पल √2x - √5y = 16। तर याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत x आणि y, तर याची पॉवर आहे 1 आणि 1, मात्र याची जी काही कोएफिशियंट आहे ते अंडर रूट आहे। मग जर अंडर रूटमध्ये कोएफिशियंट्स असतील तर फारसा फरक पडत नाही, कारण आपल्याला फक्त पॉवर बघायची असते की त्याची इंडेक्स जी आहे ती 1 पाहिजे, त्याच्यामुळे हे जे काही आहे लिनियर इक्वेशन होईल हे, त्याच्यामुळे इथे येईल एस। मग याचं रिझन काय येईल की व्हेरिएबल्स विथ डिग्री 1। नेक्स्ट एक्झाम्पल 0x + 6y - 3 = 0। तर यामध्ये x ची पॉवर 1 आहे, y ची पण पॉवर 1 आहे, पण आपण जेव्हा याला सॉल्व्ह करू तेव्हा इथे काय येणार, 0 × x 0 येणार, 0 + 6y - 3 = 0, म्हणजे याच्यामध्ये फक्त एक व्हेरिएबल आला आहे, त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही, इथे येईल नो। आणि याचं रिझन काय येईल न येण्याचं, कारण इथे फक्त एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल विथ पॉवर 1 अँड व्हेरिएबल इज ऑल्सो 1। नेक्स्ट एक्झाम्पल 0.3 + 0y - 36 = 0। तर याच्यामध्ये x आणि y ची पॉवर जी काही आहे ती 1 आहे, मात्र याला जर आपण मल्टिप्लाय केलं 0y × 0 - 36, म्हणजे इथे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार नाही, कारण इथे 0 आल्यामुळे फक्त व्हेरिएबल एकच आहे जो की आहे x, त्याच्यामुळे हे होणार नाही। याचं रिझन पण इथे काय येईल, हिअर द व्हेरिएबल इज ओनली 1। नेक्स्ट एक्झाम्पल 4/x + 5/y = 4। आता याच्यामध्ये आपण याला जर सॉल्व्ह केलं तर याची पॉवर जी आहे ती निगेटिव्ह येईल, 5y - -1 = 4, म्हणजे लिनियर एक्झाम्पल विथ 2 व्हेरिएबल्स हे होणार नाही, कारण आपण इथे क्रायटेरिया बघितला होता की त्याची जी काही पॉवर असेल तर ती निगेटिव्ह नसायला पाहिजे। मात्र याला सायमल्टेनियस इक्वेशन रिप्लेस करून वेगळ्या मेथडने आपण याला सॉल्व्ह
करता येतं याला रिप्लेसमेंट मेथडने. नेक्स्ट आहे 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. आता इथे x आणि y हे व्हेरिएबल्स आल्यामुळे इथे 1 आणि 1 म्हणजे याची पॉवर टोटल जर केली आपण तर ती 2 होईल. मायनस 5y याची 1 होईल. पण आपण जी काही हायेस्ट डिग्री असते ती चेक केली जाते जी आहे इथे 2. मग लिनियर इक्वेशनसाठी काय क्रायटेरिया आहे की लिनियर इक्वेशन विथ द डिग्री 1 पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे हे सुद्धा जे काही होईल इक्वेशन हे लिनियर इक्वेशन होणार नाही. त्याचं रिझन असं आहे की इंडेक्स शुड बी 2. देअरफॉर इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. आता याच्यामध्ये क्वेश्चन 1 बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. याच्यामध्ये इक्वेशन्स दिलेले आहेत. त्याला आपल्याला फक्त सॉल्व करायचे. सॉल्व करून व्हॅल्यू पुट करायचे आहे ते. आता याच्यामध्ये दिले त्यांनी की लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. 2 इक्वेशन दिलेले आहे त्यांना आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आता इथे काय होईल प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. इथे यांची ॲडिशन काय येणार इथे 7x इज इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन होईल 21. त्याच्यामुळे इथे काय येणार 21. इथे इंटू असल्यामुळे हे 7 खाली जाणार. इथे 7 1 जा 7 7 3 जा म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली इथे 3 आली. आता इथे ही जी काही व्हॅल्यू आलेली असणार आहे आपली एक्सची ते आपल्याला पुट करायची आहे. ती व्हॅल्यू कुठे पुट करणार आपण तर एका इक्वेशनमध्ये जे की आहे फर्स्ट इक्वेशन याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करणार. इथे 3 म्हणजे इथे काय येणार आपलं 3y इज इक्वल टू 9 मायनस 5 3 जा 15 3y. आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर इथे काय येणार 15 मायनस 9 काय येणार जे काही असेल ते निगेटिव्ह आन्सर असेल मायनस 6. देअरफॉर 3 1 जा अँड 3 2 जा म्हणजे इथे वायची व्हॅल्यू काय येणार मायनस 2. आता याचं सोल्युशन काय असणार आहे. सोल्युशन इज व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज 3, -2. हे झालं आपलं इक्वेशन 1 प्रॅक्टिस सेट 1.1. आता नेक्स्ट एक्झाम्पल याचं क्वेश्चन 2 आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. एक्झाम्पल 1 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. Solution. Subtracting equation 2 from 1. Subtracting equation 2 from 1. हे स्टेटमेंट आपण वर लिहायला पाहिजे ते मी खाली लिहिलं गेलं. आता इथे कॅन्सल करताना काय चेक करायचं इथे 5b आहे पहिल्या इक्वेशनमध्ये सेकंडमध्ये पण 5b आहे. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू कट होऊ शकते केव्हा जेव्हा आपण हे इक्वेशन 2 1मधून सबट्रॅक्ट करू तेव्हा. त्याच्यामुळे आपण इथे काय करूया साईन चेंज करूया. याचं प्लसचं मायनस होईल. इथे काही नसतं म्हणजे पर्सनल साईन प्लसचं मायनस इथे पण प्लसचं मायनस होणार. आता सबट्रॅक्शन कसं होणार याचं ही व्हॅल्यू तर कट होणार. आता इथे आहे प्लस साईन इथे आहे मायनस साईन म्हणजे इथे सबट्रॅक्शन होणार. इथे कोएफिशियंट आहे 1 याचा आन्सर येणार इथे 2a इज इक्वल टू ह्या दोघांची सबट्रॅक्शन काय येणार 4. देअरफॉर a इक्वल टू 4 अपॉन 2. एची व्हॅल्यू आली आपली इथे 2. आता ही आलेली एची व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करणार. पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. 3a plus 5b is equal to 26. 3 2s are 6 is equal to 26. 6 plus 5b is equal to 26. Therefore, 5b is equal to 26 minus 6. 5b is equal to 20. Therefore, value of b is
5 4 जा व्हीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ A, B इज 2, 4. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. बाकीचे क्वेश्चन्स बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.